नमस्कार, मी सुदर्शन देवघरे. येत्या 25 तारखेला आरोग्य विभागाची एक्झाम होती आणि ती एक्झाम समोर पोस्टपोन झालेली आहे. आता किती दिवस ही एक्झाम पोस्टपोन झालेली आहे आणि नेमकं केव्हा ही एक्झाम होईल याचा अंदाज आज सध्या देणं हे योग्य नाहीये. पण आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसामध्ये ही एक्झाम होऊ शकते. नॅस कंपनीला ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता आणि त्यामुळे ते सगळा घोळ झाला. पुढे आता त्या एक्झाम लवकरात लवकर कंडक्ट होतील अशी अपेक्षा आहे. तुम्हा सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तरी देखील हा जो मानसिक त्रास तुम्हाला झाला त्या सगळ्यांमधून आपल्याला बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करावंच लागेल. कारण की परीक्षा ही कॅन्सल झालेली नाहीये, ती पोस्टपोन झालेली आहे. सो लवकरच ती एक्झाम होईल. तुम्हाला सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल. पण तरी देखील मला असं वाटतं लॅब सायंटिफिक ऑफिसर, ब्लड बँक ऑफिसर, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन जो आहे तो जिल्हा परिषद आणि या 3 पोस्ट लॅब असिस्टंट, लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब आणि ब्लड बँक ऑफिसर या ज्या पोस्ट आहेत त्या आरोग्य विभागामधल्या ह्या पोस्ट आहेत. या सगळ्यांसाठी जो पेपर आता लवकरात लवकर ते कंडक्ट करतील. जिल्हा परिषदचे पेपर 15-16 तारखेला आहेत. सो मला असं वाटतं की जोपर्यंत पेपरचं अनालिसिस तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित त्याला टॅकल करू शकणार नाही, त्याच्या सिलेबसला व्यवस्थित टॅकल करू शकणार नाही. तुम्ही अभ्यास जरी केला असेल तर काही यामधून तुम्हाला काही टॉपिक्स तुम्हाला असे वाटतील की ते सुटलेले आहेत तर तुम्ही लगेच ते कव्हर करून घ्या. कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल त्यासाठी पेपरचं अनालिसिस हे महत्वाचं असतं आणि तेच अनालिसिस मी तुम्हाला सध्या देतोय. ब्लड बँक ऑफिसर, लॅब असिस्टंट, लॅब सायंटिफिक ऑफिसर याचे 2017 पासून 2021 पर्यंत झालेल्या सगळ्या पेपरचं अनालिसिस मी तुम्हाला देतोय. ते प्रश्नाचे आन्सर काय आहे आणि त्याच्या आजूबाजूला आणखी काय आपण महत्वाचं घेऊ शकतो जेणेकरून येणाऱ्या समोरच्या काळामध्ये येणाऱ्या एक्झाम्सला देखील तुम्हाला त्या सर्वांसाठी फायदा होईल. सो नमस्कार, मी सुदर्शन देवघरे, लॅब सायंटिफिक ऑफिसर. येत्या 28 तारखेला जी मागच्या 2021 ला जी एक्झाम झाली होती त्यामध्ये माझं सिलेक्शन आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र माझा 4th रँक आहे आणि आता सध्या मी जॉईन आहे आणि माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि म्हणून हे अनालिसिस मी तुम्हाला देतोय. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे. सध्या युट्यूबवर तुम्ही मला बघत आहात, तेच चॅनल माझं तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की एकाच वेळी सगळे क्वेश्चन्स आपले क्लिअर होणार नाहीत किंवा कव्हर होणार नाहीत. ते मी छोट्या छोट्या व्हिडिओज मध्ये कन्वर्ट करतोय. ते सगळ्यांचं व्यवस्थित अनालिसिस तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. त्यामुळे माझं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. सो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून येणारे सगळे जे नोटिफिकेशन्स असतील फर्दर व्हिडिओचे याच पेपरला आपण समोर कंटिन्यू करूया. ब्लड बँकचा पेपर आहे, पुन्हा लॅब असिस्टंटचा, लॅब टेक्निशियनचा, जिल्हा परिषदेचे लॅब टेक्निशियनचे असो किंवा आरोग्य विभाग 2017 आणि 21 यामध्ये झालेले सगळे टेक्निकल पोर्शन यामध्ये मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. सो व्हिडिओला सबस्क्राईब करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हॉट्सअप नंबर तिथे आहे. तुम्हाला कधीही क्युरीज आली तुमच्या अभ्यासाबद्दल तर तुम्ही त्या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. सहसा कॉल करू नका आणि जर खूप गरज असेल तेव्हाच कॉल करा. तुमचे सगळ्या क्युरीज अभ्यासाविषयीच्या मला माझ्या 9960 157 852 या नंबरवर तुम्ही पाठवू शकता. सो आता आपण 2021 मध्ये 28 फेब्रुवारीला जो पेपर झाला त्यामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसरचा जो पेपर होता, लॅब सायंटिफिक ऑफिसरच्या पेपरला त्या 28 फेब्रुवारीच्या त्या पेपरचा अनालिसिस मी तुम्हाला देतोय. सो पहिला प्रश्न जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कीटो शुगर? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कीटो शुगर? ऑप्शन नंबर दिला पहिला आहे ग्लुकोज, गॅलॅक्टोज, रायबोज आणि नंतरचा जो ऑप्शन आहे तो होता फ्रुक्टोज. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अ कीटो शुगर? ग्लुकोज, गॅलॅक्टोज, रायबोज आणि कीटोज असे त्याचे ऑप्शन्स दिलेले होते आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते फ्रुक्टोज आहे. ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अ कीटो शुगर? हा कीटो शुगर त्यांनी विचारला आहे. त्याच्या आधी हा चॅप्टर, हा जो सब्जेक्ट आहे तो बायोकेमिस्ट्री आहे. बायोकेमिस्ट्री मधला जो कार्बोहायड्रेट चॅप्टर आहे त्यामधून आलेला हा प्रश्न आहे. सो याचा अनालिसिस थोडंसं तुमच्यासमोर मी आता प्रेझेंट करतोय. बघा, कार्बोहायड्रेट जो आहे म्हणजे ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बोहायड्रेट मेनली 2 याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला होता मोनोसॅचराइड ज्यामध्ये शुगरचा सिंगल मॉलिक्युल असतो आणि दुसरा जो पोर्शन आहे तो त्याला आपण ऑलिगोसॅचराइड असं म्हणतो. ऑलिगोसॅचराइड म्हणजे काय? 2 पासून तर 10 पर्यंत शुगरचे मॉलिक्युल कॉम्बिनेशन्स मध्ये आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतील. जसं डायसॅचराइड म्हटलं की 2 शुगरचे मॉलिक्युल, हा देखील ऑलिगोसॅचराइड आहे कारण की 2 पासून 10 पर्यंत सगळे ऑलिगोसॅचराइड आहे. डायसॅचराइडचं एक्झाम्पल काय? तर जसं मोनोसॅचराइड त्यामध्ये एकच फक्त शुगरचा मॉलिक्युल असेल. जसं ग्लुकोज झालं, गॅलॅक्टोज झालं, ग्लिसरॉल्डिहाइड झालं, हे सगळेच्या सगळे मोनोसॅचराइड्स आहे. ट्रायोज, टेट्रोज हे त्याच्यामध्ये प्रकार पडतात. पुन्हा जेव्हा आपण डायसॅचराइड मध्ये जातो, डायसॅचराइड मध्ये
शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे एक्झाम्पल्स येतात. पुन्हा टेट्रासॅचराइड झालं, ट्रायसॅचराइड झालं, असे पुन्हा त्याच्यामध्ये सब टाईप पडत जातात. हे सगळे ऑलिगोसॅचराइडचे प्रकार आहेत. सो प्रश्न बघा, हो मोनोसॅचराइड कोणता, डायसॅचराइड कोणता, ट्रायसॅचराइड कोणता यावर प्रश्न विचारला गेलेला नाही. मोनोसॅचराइड मध्ये 2 प्रकार पडतात. त्याचा पहिला जो होता तो अल्डिहाइड ग्रुपचा होता. कार्बोहायड्रेट मधला जो मोनोसॅचराइड होता त्याचे 2 प्रकार पडले होते, एक मोनोसॅचराइड आणि एक होता ऑलिगोसॅचराइड. सो तो मोनोसॅचराइड होता, त्या मोनोसॅचराइडचे पुन्हा प्रकार पडलेले होते ज्याला आपण अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप म्हणतो. सो हा जो मोनोसॅचराइड होता त्याचे अल्डिहाइड आणि कीटोन असे ग्रुप पडतात, अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप आणि कीटोन ग्रुप. सो त्या अल्डिहाइड ग्रुप मध्ये कोण कोण येते तर ग्लुकोज येते, गॅलॅक्टोज येते, ग्लिसरॉल्डिहाइड येते. सो हे अल्डिहाइड ग्रुप आहे. आणि कीटो ग्रुप मध्ये काय येते तर कीटो ग्रुप मध्ये फ्रुक्टोज येतो. जो आपला प्रश्न होता यावेळेचा आणि थोडासा प्रश्न डीप होता, पण ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला असेल त्याला हा प्रश्न म्हणजे मला माझ्या वाचण्यामध्ये सगळं गेलेलं होतं, त्याच्यामुळे मला हा प्रश्न पाहिल्याबरोबर याचा आन्सर मला माहिती होतं. सो करेक्ट आन्सर याचं फ्रुक्टोज आहे. सो आता तुम्हाला या प्रश्नाला घेऊन काय माहिती असलं पाहिजे, तुम्हाला कार्बोहायड्रेट म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, कार्बोहायड्रेटचे प्रकार काय आहेत, मोनोसॅचराइड, ऑलिगोसॅचराइड, त्यामध्ये ऑलिगोसॅचराइड मध्ये पुन्हा डायसॅचराइड, ट्रायसॅचराइड, टेट्रासॅचराइड काय हे सगळं माहिती असलं पाहिजे. मोनोसॅचराइडचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती पाहिजे. डायसॅचराइडचे एक्झाम्पल जसं शुक्रोज झालं, माल्टोज झालं, लॅक्टोज झालं. सो माल्टोज जो आहे तो कशापासून बनतो, कोणत्या 2 शुगर मॉलिक्युल पासून बनतो तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज पासून कोणता मॉलिक्युल बनतोय आपल्याला, म्हणजे माल्टोज बनतोय, शुक्रोज बनतोय किंवा मग लॅक्टोज बनतो आहे. तर हे जोपर्यंत तुम्हाला माहिती असणार नाही तोपर्यंत तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये तुमचा स्ट्रॉंग होणार नाही आणि तुम्हाला 40 पैकी 30 प्लस मार्क मिळणं थोडंसं कठीण आहे. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले आणि पुन्हा मोनोसॅचराइड, अल्डिहाइड आणि कीटोज मध्ये डिवाइड झालेलं आहे हे सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे फ्रुक्टोज. सो कार्बोहायड्रेट टॉपिक मध्ये काय वाचायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. विच अमंग द फॉलोइंग इज अन इसेन्शियल अमिनो ऍसिड, महत्वाचा इसेन्शियल अमिनो ऍसिड त्याने विचारलेला आहे. हा देखील प्रश्न बायोकेमिस्ट्रीचा हा प्रश्न आहे. सो जो त्यांनी विचारलेला इसेन्शियल अमिनो ऍसिड, पहिली गोष्ट अमिनो ऍसिड म्हणजे काय आणि अमिनो ऍसिडचाही पहिला तुम्हाला प्रोटीन म्हणजे काय हे समजलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की प्रोटीनचाच बेसिक युनिट जो आहे, प्रोटीनचा जो बेसिक युनिट आहे तो आहे अमिनो ऍसिड. आणि अमिनो ऍसिडचे टोटल किती अमिनो ऍसिड आहे तर टोटल 22 अमिनो ऍसिड्स आहे. आणि ते 22 अमिनो ऍसिड तुम्हाला टिप ऑफ टंग असले पाहिजे. म्हणजे ॲलिफॅटिक अमिनो ऍसिडचे जर एक्झाम्पल बघितले तर ॲलिलिन, ग्लायसिन, व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हे ॲलिफॅटिक अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल्स आहे. सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड मध्ये सिस्टीन आणि थिओनाइन असे त्याचे एक्झाम्पल आहे. मिथोनाइन आणि सिस्टीन हे कशाचे एक्झाम्पल्स आहे. इम्युनो अमिनो ऍसिड मध्ये कोणकोणते एक्झाम आहे, जसं प्रोलिन त्याचं एक्झाम्पल आहे. बेसिक अमिनो ऍसिड्सचे एक्झाम्पल्स कोणते आहे, ऍसिडिक अमिनो ऍसिड जसं ऍस्पॅटिक ऍसिड, ऍस्पॅराजिन, ग्लुटामिक ऍसिड झालं, ग्लुटामाइन झालं, हे ऍसिडिक अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे सगळे जे आहेत फिनिलॅलॅनिन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन हे बेसिक अमिनो ऍसिडचे एक्झाम्पल्स आहेत. ते सगळे तुम्हाला जोपर्यंत माहिती असणार नाही, अमिनो ऍसिडचे ते 22 प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजे, तोपर्यंत तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये चांगलं परफॉर्म करू शकणार नाही. आणि बायोकेमिस्ट्रीचे प्रश्न आउट ऑफ 40 जवळजवळ 8 ते 10 प्रश्न येतात. सो ते तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. सो अमंग विच ऑफ द फॉलोइंग इसेन्शियल अमिनो ऍसिड, त्यांनी इसेन्शियल हा शब्द वापरला आहे. मी अमिनो ऍसिड आणि प्रोटीन बद्दल तुम्हाला बोललो की 22 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहे, त्यामध्ये देखील इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असा क्रायटेरिया आहे. ठीक आहे. सो इसेन्शियल अमिनो ऍसिड ते अमिनो ऍसिड 22 जे आहे ते 9 टाईप मध्ये डिवाइड झालेले आहे. त्याच्यामध्ये अलिफॅटिक झालं, सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड झालं, हायड्रॉक्सिल ग्रुप कंटेन अमिनो ऍसिड झालं, त्याच्यानंतर सल्फर कंटेनिंग अमिनो ऍसिड झालं, त्यानंतर ऍसिडिक अमिनो ऍसिड झालं, बेसिक अमिनो ऍसिड झालं, इम्युनो ग्रुप कंटेनिंग अमिनो ऍसिड, असे 9 प्रकार पडतात. त्या 9 प्रकारामध्ये कोणकोणते अमिनो ऍसिड आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या 22 पैकी 8 इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे, जो आपला खरा प्रश्न आहे. ठीक आहे. सो इसेन्शियल अमिनो ऍसिड काय आहे, त्यासाठी त्या 22 पैकी 8 इसेन्शियल अमिनो ऍसिड तुम्हाला माहिती असले पाहिजे. सो ते 22 पैकी 8 इसेन्शियल अमिनो ऍसिड तुम्हाला माहिती असले पाहिजे. सो त्याचं जे करेक्ट आन्सर आहे इसेन्शियल अमिनो ऍसिड, याचं फिनिलॅलॅनिन जो आहे तो इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हे देखील इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. फिनिलॅलॅनिन हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. मिथोनाइन आहे, लायसिन आहे, त्याच्यानंतर फिनिलॅलॅनिन नंतर टायरोसिन नाहीये, पण ट्रिप्टोफेन जो आहे तो देखील एक इसेन्शियल अमिनो ऍसिडचं एक्झाम्पल आहे. सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आपण बघूया की एलिव्हेट द प्लाझ्मा लेवल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्ट अगेन्स्ट द अॅथेरिओस्क्लेरोसिस. सो अॅथेरिओस्क्लेरोसिस पासून जर आपल्याला वाचायचं असेल
सो कोणता अमिनो ऍसिड कोणतं खालीलपैकी महत्वाचा आहे असा तो प्रश्न आहे. बघा कायलोमायक्रॉन झालं, त्याच्यानंतर VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्याच्यानंतर HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि त्याच्यानंतर LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. सो मला हा प्रश्न, या दोन्ही प्रश्नाचे आन्सर मला एक्झॅक्ट माहिती होते जेव्हा मी पेपर देत होतो, तेव्हा मला माहिती होतं कारण मी टॉपिक माझ्या वाचण्यात गेले होते, ते क्लासिफिकेशन सगळे मला माहिती होते. सो मी खूप डॅम शुअर होतो या दोन प्रश्नांबद्दल. पण जेव्हा हा प्रश्न आला त्या प्रश्नाबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. लिपिड चॅप्टरचा हा बायोकेमिस्ट्री मधल्याच लिपिड मधला हा प्रश्न आहे. सो प्रोटेक्ट या एका शब्दावरून मला समजलं, कारण की मला एकच गोष्ट माहिती होती की हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे आहे त्या हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन मध्ये हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं आणि प्रोटेक्ट या शब्दावरून आपल्या बॉडीला काहीतरी वाचवतंय. आणि मला एकच गोष्ट माहिती होती की HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं आणि म्हणून मी याला टिक केलं होतं. सो याचं करेक्ट आन्सर जे होतं ते HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन हेच होतं. सो नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हा देखील प्रश्न लिपिड चॅप्टर मधूनच आलेला आहे. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड काय आहे, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड काय आहे, याचे सगळे क्लासिफिकेशन आपल्याला माहिती असले पाहिजे, ते तुम्हाला करून घ्यायचे आहे. सो याचं करेक्ट आन्सर लिनोइक ऍसिड आहे. तसंच लिनोलेनिक ऍसिड